विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी अनंत सर तुम्हा सर्वांचं सरसे स्वागत करतो। आज आपण समान संबंधावरला टॉपिक घेतलेला आहे। आपण प्रश्न पहिलाच तुम्ही माझ्या पाठीमागे बघत असाल अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला 100% एनएमएस परीक्षा किंवा स्कॉलरशिप परीक्षामध्ये विचारले जातात। अपेक्षा तुमच्याकडून एवढीच आहे, एक वही आणि पेन जवळ घेऊन बसायचं आहे, प्रश्न सर्व लिहून घ्यायचे आहेत, स्पष्टीकरण लिहून घ्यायचं आहे आणि प्रश्न सर्व माझ्यासोबत सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि जर काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंट करून लगेच मला प्रश्न विचारू शकता, त्याचं मी 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। आता तुम्हाला 15, 51 त्याच प्रमाणात 19 जसे काय विचारले, इथे सिंपल आणि साधी ट्रिक लावायची, जास्त डोकं लावायची गरज नाही। इथे 15 गुणवले 3 करा अधिक 6 करा। 6 कुठून आणले तर 5 अधिक 1 केलं की 6 येतात। आता 3 कुठून आणले तर 3 आपण ट्रिक घेणार आहोत, म्हणजे पुढे मी काय करणार आहे 19 गुणवले 3च करणार आहे। म्हणजे वरी पण मी 3च घेतलेत आणि खाली पण 3च घेतलेत। फक्त मी काय करणार आहे 1 अधिक 9 करणार आहे अधिक 10, 9 ने 1 10। ओके, 6 कुठून आले 10 कुठून आले कळालं तुम्हाला। 15 त्रिक 45, 45 अधिक 6 51 मिळते तुम्हाला। ट्रिक कशी लागते बघा। मी काय केलं 15 गुणवले 3 केले आणि ते 19 गुणवले 3 आणि 6 आणि 10 कुठून आणले 5 अधिक 1 6, 9 अधिक 1 10। सेम ट्रिक लागणं गरजेचं, समान संबंधामध्ये सेम ट्रिक लागणं खूप गरजेचं असतं। मग 15 त्रिक 45, 45 अधिक 1 6 51, 1 1 38, 19 त्रिक 57, 57 अधिक 10 67, 67 हा पर्याय असणे गरजेचं आहे, तेव्हाच आपलं उत्तर बरोबर आहे। आणि 67 हा पर्याय सुद्धा बरोबर आहे, आपली ट्रिक सुद्धा लावलेली खूप सुंदर आणि बरोबर आहे। आपण प्रश्न दुसऱ्याकडे वळणार आहोत। प्रश्न दुसरा काय दिलाय बघा, 12 जसे 51 21 त्याच प्रमाणात 24 जसे काय। इथे सिंपल आणि साधी ट्रिक लागते, 3 गुणवले 4 करा, 3 चौक 12, 3 7 21, 3 7 21। पुढे 8 गुणवले 3 करा, 8 त्रिक 24 आणि 8 गुणवले 7 करा, 8 7 56। म्हणजे थोडक्यात आपण काय करायलो 3 गुणवले 7, म्हणजे मी थोडक्यात जर या पद्धतीने ह्याला लिहिलं, त्याला थोडंसं इरेज करतोय मी आणि इथं जर मी लिहिलं 7 गुणवले 3, ओके, 3 चौक 12, 7 त्रिक 21, 8 त्रिक 24, 8 7 56। म्हणजे आपण इथं लॉजिक मध्ये 3 आणि 7चं लॉजिक लावायला, 3 आणि 7चं। इथं 3 चौक 12 केलं, 7 त्रिक 21 केलं, इथं 8 त्रिक 24, 8 7 56। ओके, 3 7 3 7चं लॉजिक लावले। आता 56 पर्याय आहे का, आहे बघा 56 पर्याय सुद्धा। मी 33 आणि 42 सुद्धा अशी ट्रिक लावून पर्याय आणू शकतो। मग कसं ते बघा। आता मी 12 मध्ये जर 9 टाकले, 12 मध्ये किती टाकले मी 9 टाकले, 12 अधिक 9 केले, 12 9 किती हो 9 21, 12 9 किती 21, 12 9 किती 21। तसं 24 अधिक 9 करा, 24 अधिक 9 किती हो 33। पर्याय क्रमांक 1 आहे ना इथं, बरोबर नाही, पर्याय क्रमांक 1 आहे। मी 42 सुद्धा आणू शकतो, कसं ट्रिक बघा काय लागते। आता 2 आणि 1 3, 7 त्रिक 21, 4 आणि 2 6, 26 7 42 बघा। 7 गुणवले 3, 2 आणि 1 3, 7 त्रिक 21, 7 गुणवले 6, 7 सकून 42। ओके, पर्याय क्रमांक दुसरा सुद्धा येतो। म्हणजे इथं ट्रिक काय लागली आता दुसऱ्याला, 7 त्रिक 21, 3 कुठून आले 2 आणि 1 3, 7 त्रिक 21 पुन्हा 7, मी वरी पण 7 घेतो आणि खाली 7, समान ट्रिक लागणं गरजेचं आहे। आणि आता वरी समान ट्रिक कशी लागली, 7 गुणवले 3 केलं, 3 कुठून आले त्या दोघांची बेरीज केल्यावर। आता पुढे इकडं 4 आपण 4 आणि 2 6, 7 सकून 42 लागली ट्रिक। म्हणजे इथे तुम्हाला वरील सर्व येणार आहे उत्तर, किती येणार आहे वरील सर्व। बरेच जण इथे कन्फ्युजन पडतात, एक तर 33 उत्तर काढतात, 42 काढतात किंवा 56 काढतात, पण इथं तिन्ही उत्तर येतात जर तुम्ही नीट हे सोडवलं तर। आपल्या इथं पहिलं पण उत्तर आलं, दुसरं पण आलं आणि तिसरं पण आलं, आणि हे तिन्ही उत्तर आल्यामुळं चौथं पण आलं, वरील सर्व। जर याच्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता, कारण की एनएमएस मध्ये आपल्याला शासन 48,000 रुपये स्कॉलरशिप उगाच देत नाही, तिथे आपल्याला
एकदम बेसिक पासून टॉप पर्यंत एकदम टॉप लेवलला अभ्यास करावा लागतो. दरवर्षी तुम्हाला 12,000 रुपये स्कॉलरशिप भेटते, म्हणजे 4 वर्षासाठी 12 48,000 रुपये तुमच्या खात्यात येतात. आता इथं सिंपल आणि साधी ट्रिक लागते. काय? 5 7 6 3 दिले तुम्हाला, 57 63. मी वजा इथून एक एक करणार आहे. 3 मधून एक गेला 2, 6 मधून एक गेला 5, 7 मधून एक गेला 6, 5 मधून एक गेला 4, 46 52 46 52. तसं इथं पण करा. 29 84 वजा 1 1 1 1 करा. ओके, वजा किती करायचं? 1 1 1. आता 4 मधून एक गेला 3, 8 मधून एक गेला 7, 9 मधून एक गेला 8, 2 मधून एक गेला 1, 2 मधून एक गेला किती राहतोय? 1 18 73. पर्याय क्रमांक तिसरा 18 73. एकदम सोपी आणि सिंपल ट्रिक तुम्हाला सांगितली. पुढला प्रश्न आपल्यासाठी 4 नंबरचा 24 जसे 18 त्याच प्रमाणात 64 जसे काय. आता इथे बघा एक सिंपल ट्रिक लावू का मी? बघा 2 गुणवले 4 करा. 2 गुणवले 4 कुठले? मी 24 मध्ये घेतले. तसं तुम्हाला ते लिहून बी देतो मी. बघा 24 घ्या, 24 मधील संख्यांचा गुणाकार करा. 2 गुणवले 4 बेचोक 8. बेचोक किती? 8. 18 घ्या, 18 मधील संख्यांचा गुणाकार करा 8च आलं. म्हणजे सेम हीच ट्रिक आता इकडे सुद्धा लागणं गरजेचं आहे. मग 64 घ्या, 64 मधील संख्यांचा गुणाकार करा 6 चोक 24. आणि जर तुम्ही पर्याय क्रमांक पहिला घेतला 3 8 24 येते. म्हणजे 38 38 मधील संख्यांचा गुणाकार करा 3 8 24. सेमच ट्रिक लागली. वरी 8 8 ची आणि खाली 24 24 ची. म्हणजे पर्याय क्रमांक पहिला तुमचा बरोबर आहे. दुसरा बरोबर आहे काय? 3 दोन्ही 6 येते, 3 6 18 येते, 2 चोक 8 येते. म्हणजे ही ट्रिक लागणार नाही. पर्याय क्रमांक पहिला तुमचा बरोबर आहे. पुढल्या प्रश्नाकडे वळू आपण. प्रश्न क्रमांक 5 दिसत असेल, तुम्ही सोडू शकाल का हा प्रश्न? मला कमेंट करून सांगा. 12 जसे 30 आणि 56 जसे काय. सिंपल आणि साधा आहे. कमेंट करून सांगा. चला बघा इथे 3 गुणवले 4 जर आपण केलं तर 3 चोक 12 येतात. पुढे 3 4 5 6, 3 4 5 6, 5 7 30, 3 4 5 6 7 8, 7 8 56 आणि 9 10 9 10 90. पर्याय क्रमांक तिसरा 90 उत्तर हे बरोबर. आणि एक सिंपल आणि साधी ट्रिक आपल्याला लावावं लागते. इथं डोकं लावत बसायची गरज नाही. समान संबंध असेल, विसंगत पद असेल, पुन्हा चुकीचे पद असेल, गाळलेले पद असेल, बरोबर का? या सगळ्या प्रश्नांसाठी, या सगळ्या चॅप्टरसाठी आपण सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. जर तुम्हाला काय अडचण येत असेल किंवा अजून ह्याच्यासाठी सराव प्रश्न पाहिजे असतील तरी सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. मी त्यावर नक्कीच एक व्हिडिओ तयार करीन. अजून कोणत्या धड्यावर तुम्हाला अडचण येत आहे NMS स्कॉलरशिप नवोदयसाठी त्याचं सुद्धा मला कमेंट करून तुम्ही सांगा. मी त्याच्यावर व्हिडिओ तयार करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन. तुमच्याकडून अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही सर्व हे प्रश्न लिहून घ्यावा, याचा अभ्यास चांगला करावा आणि टॉप रँकमध्ये तुमचा रिझल्ट आणावा. भेटूया आपण अशा ट्रिकने पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.